नमस्कार, रामकृष्ण हरी. मी आपला मित्र जयराम शेळके आणि आज एका चांगल्या अशा निसर्गरम्य ठिकाणी आलेलो आहोत. मी आलेलो आहे वागदरा या ठिकाणच्या वारकरी शिक्षण संस्था आहे जी तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था गुरुकुल अशा नावाने ओळखली जाते. तिचे संस्थापक आहेत गुरुवर्य श्री सत्यवान महाराज लाटे आणि हे नाव मीडियामध्ये दोन दिवस झाले मीडियामध्ये चर्चेत आहे. त्यांच्यावर एका व्यक्तीने आरोप केला आहे की मला फार मारहाण केली आणि माझी मारहाण इतकी बेदम झाली की त्यांनी सगळं अंगावर दाखवलं होतं की मला सत्यवान महाराजांनी त्यांच्याकडे गुंड आहेत, मला मारहाण केली असे त्याने एक व्हिडिओ केला आणि त्यावर अनेक मीडियातील पत्रकारांनी आणि वर्तमानपत्रांनी त्याच्यावर लिहिलं की सत्यवान महाराज यांनी कशी बेदम मारहाण केली, महाराज लोक कसे आजकाल वेगळं वागत आहेत, अशा प्रकारची भरपूर टीका सत्यवान महाराजांवर केली. पण यामागचं तथ्य काय आहे, यामागचं सत्य काय आहे हेच बघायला आपण आलेलो आहोत. याचं मूळ सांगतो तुम्हाला. सत्यवान महाराज आज 25 वर्षे झाले त्यांचं जे आईवडिलाचं घर आहे ते सोडून जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्षाचा अभ्यास करून आज ते स्वामी भारतानंदजी गिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली किंवा यांचे शिष्य म्हणून काम करत आहेत किंवा त्यांचं शिक्षण वारकरी शिक्षण संस्थेच्या नंतरचं त्यांचं सगळं गुरुच्या स्वामींजींच्या इथे झालेलं आहे आणि ते शिक्षणाची सध्या ते किती त्यांचं ते योगदान आहे तेच आपल्याला बघायचं आहे. या सर्व माध्यमातून त्यांनी एक स्थान निवडलं, ते म्हणजे इमामपूर हे गाव. आणि इमामपुरातील आबासाहेब महाराज कदम या सद्गृहस्थानं या सर्व जंगली भागातील त्यांची जी काही मालकी हक्काची जमीन आहे ती संस्थांसाठी मी देतोय. जर वारकरी शिक्षण संस्थेचं काहीतरी इथं शिक्षण होत असेल तर मी ती द्यायला तयार आहे असं भारतानंद गिरीजींना सांगितलं आणि त्यावर त्यांनी ही संस्थानला म्हणजे त्या गुरुकुलाला ही जमीन दिली. ज्यावेळेस मी सुरुवातीला इथं आलो होतो त्यावेळेस पर्णकुट्या बांधकाम चालू होतं. आज हा रस्ता जो दिसतोय ना तुम्हाला, हा रस्त्यावरून आता विद्यार्थ्यांना जा ये करण्यासाठी इथल्याच गावकऱ्यांनी, इथल्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, अध्यापकांनी, लाटे महाराजांनी स्वतः, आबासाहेब महाराजांनी स्वतः, कदम महाराजांनी इथं मेहनत करून हा रस्ता व्यवस्थित केला आहे. आणि जर अशा तपस्वी महापुरुषाला, तपस्वी साधकाला जर पत्रकार हाताशी धरून, गुंड हाताशी धरून एखाद्या संस्थांवरचा उत्तराधिकारी उघड सांगायचं तर सत्यवान महाराजांनी सांगितलं व्हिडिओमध्ये की तो व्यक्ती जो वारे नावाचा व्यक्ती तो शिव्या देत होता आणि सातत्याने माझ्या मागे नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज ढोबळे आणि कोणतरी ठोसर अशी व्यक्ती आहे, तू माझं काहीही वाकडं करू शकत नाही असं स्वतः तो व्यक्ती बोलला आहे. आणि हे आपल्याला सत्यवान महाराजांच्या बाईटमधून दिसलेलं आहे. जर असे गुंड जर एखाद्या नारायणगडसारख्या उत्तराधिकाऱ्यांनी पाठवून या संत महंताची, या सत्पुरुषाची, या अभ्यासाची, या साधकाची बदनामी करण्याचा डाव मांडला असेल तर तो डाव कसा चुकीचा आहे हे आता आपल्याला या व्हिडिओमधून दिसेल. कारण अशा निर्जन स्थळी येऊन निष्काम निस्वार्थ सेवा करणं हे सत्पुरुषाचं लक्षण आहे, हे साधकाचं लक्षण आहे, हे वारकरी परंपरेतील पाईकाचं लक्षण आहे. आणि त्याच वारकरी परंपरेतील एक पाईक गुरुवर्य श्री सत्यवान महाराज लाटे यांच्या आपण गुरुकुलावर जाणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा संघर्ष आणि या षडयंत्रामागील कारणे. चला.